सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहे आलू मटरची कचोरी। तर त्यासाठी पहिल्यांदा मटर सोलून घेतलेले आहेत आणि त्यात कोथिंबीर, आलं, मिरची मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आणि थोडेसे जिरे पण टाकले आणि आपण पीठ मळून घ्यायचे कवरसाठी। तर त्यासाठी मी मैदा घेतलाय चाळून 3 कप घेतले आणि त्यामध्ये तूप घातले 3 ते 4 चमचे गरम करून तूप घातले त्यात आणि त्याचं व्यवस्थित मळून घेते। आणि हे आता मटार खूप यायला लागलेत आणि खूप टेस्टी अशी कचोरी तयार होते। थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि आता आपण जे मिक्सरला वाटून घेतले मटारचं सारण ते आपण आता परतून घ्यायचे। त्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा पण टाकणार आहे। पहिल्यांदा आपण हे मोहरी तडतडली की त्यामध्ये सारण परतून घ्यायचे, थोडंसं शिजून घ्यायचे, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। आता आपण बटाटा तोपर्यंत किसून घेऊया। उकडून घेतलेला बटाटा आहे। आता ते थोडंसं शिजले निम्मार्ध की मग हे मिक्स करून घ्यायचे बटाटा उकडलेला आणि झाकून थोडा वेळ ठेवायचे। 4-5 मिनटं झाकून झालं, थोडा वेळ शिजून झालं की मग मिक्स व्यवस्थित होतं तिखट मीठ, त्यासाठी थोडा वेळ झाकलं आणि आता बंद करायचं गॅस आणि आपण आता साठा लावणार आहे। त्यासाठी मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि तेल घालायचे थोडं आवश्यकतेनुसार, पेस्ट होईल असं। आणि मैद्याची पोळी आपण परत मैदा व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ आणि नंतर मग लाटी लाटून घ्यायची, अशा प्रकारे दुमडायची, मध्ये साटी लावायची आणि कट करून घेऊया। आता अशा प्रकारे 2 लाट्या आपण कट करून घेतल्या आणि ते लाटायचे, म्हणजे अशी क्रिस्पी होते कचोरी। त्यामध्ये सारण घातले आणि व्यवस्थित हळूच लाटायचं किंवा व्यवस्थित लाटलेली असेल पातळ तर लाटायची पण गरज नाही पडत। आता ही लाटली सुद्धा नाही मी, तशी थोडीशीच लाटली, जास्ती दाबून नाही लाटली। आता तेल तापायला ठेवले आणि त्या तेलामध्ये आपण तापलं की तळून घेऊया कचोरी आपल्या। आता त्यामध्ये मी कचोरी तळून घेते। अशी उलटी पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायची, क्रिस्पी अशी तळून घ्यायची। मध्यम आचेवरच तळायची। आता दुसरी पण घेऊया तळून। अशी कचोरी खूप थोड्या साहित्यात होते आणि नाश्त्याला उत्तम अशी कचोरी तयार करून तुम्ही पण बघा। आणि आता आहे आपला सर्विंग टाईम। एका ताटलीमध्ये आपण सर्व करूया आणि ही चटणी किंवा कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता। अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं आणि ही रेसिपी कशी वाटली ती मला सांगा आणि आणखी कुठल्या रेसिपी तुम्हाला आवडतील बघायला ते पण मला सांगा कमेंट करून। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।